नमस्कार, ध्येय प्रकाशनमध्ये आपलं स्वागत. तर आता आज आपण काय करायचंय, तर सातवीचं गणित बघायचंय. तर सातवीच्या गणिताला सुरुवात करू. याच्या आधी आपण काय बघितलं, तर मागच्या इयत्तेमध्ये आपण काय बघितलं असेल, तर कोण असेल, कोण असेल, त्रिकोण असेल, चौरस असेल, त्यांचे प्रकार असतील, त्यानंतर सरळ व्याज असेल, अशा गोष्टी बघितल्या. तर आता सातवी म्हणजे काय काय शिकायचंय पहिल्यांदा आपण बघू ते. बघा आता काय काय शिकायचं आपल्याला. सुरुवातीमध्ये काय आता पहिलं प्रकरणच कुठलं आहे आपलं, विभाग पहिल्यामध्ये एक काय भौमितिक रचना असेल, पूर्णांक संख्येचा गुणाकार भागाकार असेल, लसावी मसावी, कोण व कोणाच्या जोड्या असतील, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, घातांक, जोड स्तंभालेख, त्याच्यानंतर बैजिक राशी व त्यावरील क्रिया, आणि त्याच्यानंतर काय आपला प्रश्न संग्रह आहे. तर मग हे काय आहे, तर हे पहिल्यांदा हे 8 प्रकरण काय आहेत ते आपल्याला सुरुवातीपासून एक एक करून बघू आपण पहिल्यांदा. त्याच्यानंतर तो झाल्यानंतर दुसऱ्या भागात जो विभाग आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण असेल, बँक व सरळ व्याज, त्यानंतर वर्तुळ असेल, परिमिती व क्षेत्रफळ हे 12वे प्रकरण आपलं. त्याच्यानंतर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे ते बघू आपण. त्यानंतर बैजिक राशी, बैजिक सूत्रे असतील, त्यांचं काय वर्ग विस्तार असेल, आणि शेवटी काय आपलं सांख्यिकी हे प्रकरण आहे. तर मग ठीक आहे, आता एक काय करू आपण, एक एक बघून घेतलं. तर पहिल्यांदा काय घेतलं, तर भौमितिक रचना. मग भौमितिक रचनामध्ये आपण सुरुवातीला काय काय बघितलेलं, बेसिक मध्ये आधी बघितलेलं, मागच्या मध्ये काय बघितलं, जर आपला बिंदू असेल, त्याच्यानंतर किरण असेल, रेषा असेल, रेषाखंड असेल, या गोष्टी काय झाल्या आपण बघितल्या होत्या. आता काय बघायचं आपल्याला, बघायचं काय काय दिले त्यांनी, तर कोण कसा मोजतो हे आपण या गोष्टी काय केलं शिकलेलो आहे. रेषाखंडाचं काय असेल, दुभाजक, या पण गोष्टी आपण बघितल्या होत्या. दुभाजकाचा कसा, या पण गोष्टी पण झालेल्या आहेत त्या, बरोबर. आता त्रिकोणाचं काय करायचं इथं, त्रिकोणाचं कोणाचा दुभागाच्या काय येतं गुणधर्म आहे, तो कुठल्या कुठल्या गोष्टी ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ. इथं बघा काय काय दिलं इथं, त्या कृती दिली, जे काय लक्षात ठेवायचं, ज्या गोष्टी इथं दिलेल्या पहिल्यांदा वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं की आपल्याला काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये. इथं बघा काय काय दिलं, प्रत्येक काय केलंय, जो कुठला कोण असली इथं, तर काय केलंय, बाजू दुभागल्या इथं या दोन्हीचं. समजा इथं वाय झेड आहे, तिथं काय केलंय, दुभाजक काढला म्हणजे काय केलं इथं, बाजू काय केलं इथं यांचं, इथं बरोबर त्याचा मध्य, म्हणजे इकडं अर्धी आणि इकडे अर्धी, अशा पद्धतीने केलेलं आहे. मग ज्यावेळेस आपल्याला दुभाजक आपण काढतो त्यावेळेस काय होतं इथं, तर कुठला कोण येतो इथं, 90 अंशाचा कोण येतोय, म्हणजे कुठला होतोय, काटकोन तयार होतोय तिथं. या पद्धतीने काय करायचंय आपल्याला, ते प्रत्येक बाजू असेल त्रिकोणाची काय करायची, विभागायची, आणि लक्षात ठेवायचं इथं प्रत्येक वेळेस कुठला कोण तयार होणार आहे, तर 90 अंशाचा कोण तयार होणार आहे. आता इथं बघा काय काय माहिती दिली, त्रिकोणाचे कोण दुभाजक कसे असतात, एक संपाती असतात, बरोबर, आणि त्यांच्या संपात बिंदूस काय म्हणतात, अर्धमध्य म्हणतात. आणि तो कुठल्या अक्षरांना, तर कॅपिटल आय अक्षरांना काय दर्शवला जातो. इथं बघा आता, मग इथं काय झालं, आय इथं एक संपात, इथं काय त्रिकोणाचे कोण दुभाजक, इथं कोण दुभाजक काय इथं आपल्याला मिळालाय, तर त्याला काय म्हणायचं, तो एक संपाती अर्धमध्य असं म्हणलं जातं त्याला. इथं पण बघा आता, त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक, त्रिकोणाच्या बाजूचे पण लंब दुभाजक काय असतात, एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूच काय म्हणतात, परिमध्य किंवा परिकेंद्र असं म्हणतात. काय म्हणतात इथं, परिमध्य किंवा परिकेंद्र असं म्हणतात. बघा इथं काय म्हणतात, आणि तो कशाने दर्शवला इथं, सी अक्षरानं. म्हणजे त्रिकोणाचे कोण दुभाजक असतील ते संपात बिंदू त्याला काय म्हणतात, अर्धमध्य असं म्हणतात. म्हणजे इथं बघा काय होतं, इथं मध्य तिथे मिळतोय तो, आणि ह्याला काय म्हणते इथं, तर परिमध्य किंवा परिकेंद्र असे म्हणतात ह्याला. मग हे लक्षात ठेवायचे, त्यांचे नाव आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की त्रिकोणाच्या बाजूचा जर लंब दुभाजक असेल तर त्याला काय म्हणायचं, एक संपत्ती असतात ते पण, आणि दोन्ही पण एक संपत्ती असतात, पण त्यांचं काय म्हणतात, ज्यावेळेस त्रिकोणाच्या बाजूचं लंब दुभाजक असेल त्याचा जो केंद्र आहे त्याला काय म्हणतात, परिकेंद्र किंवा परिमध्य असं म्हणतात. आणि जे कोण दुभाजक असते तर कोण दुभाजकाला काय म्हणतो, तिथं आपण अर्धमध्य म्हणतो, जो कशाने आय न दर्शवतात, आणि हा कशाने दर्शवला जातो, तर सी न दर्शवला जातो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता काय काय सांगितलं आपल्याला इथं बघा, इथं रेषाखंड काढायचं आणि काय करायचं, त्याला बघायचंय. पहिल्यांदा काय करून घ्यायचं इथं, तर रेषाखंड काढायचा कितीचा, 5.3 सेंटीमीटरचा काढायचा आहे, आणि तो काय करायचा आहे, बघायचा. मग बघायचा कसं, आपल्याला जे काय कृती दिलेली आहे त्याच्याप्रमाणे करायचं. मग आपल्याला काय होईल, तो बरोबर काय होईल, तर 2 भाग समान भाग होतील त्याचे. मग याच पद्धतीने दिलेल्या कृतीत इथं पण बघा, पहिल्यांदा कोण काढायचा आहे आणि तो पण बघायचा आहे. तो पण कसा करायचा, तर इथे दिलेली कृती त्याप्रमाणे तो करून घ्यायचा आहे. इथं पण काय करायचंय, त्रिकोण काढायचा. त्रिकोणासाठी काय काय दिलंय बघा इथं,
बाजू दिली ABC 4 सेंटीमीटर आणि BC किती 3 सेंटीमीटर. इथं बघा आता दोन बाजू आपल्याला त्रिकोण काढता येणार का तिथं, तर नाही. आपल्याला काय पाहिजे, तीन बाजू आपल्याला दिलेल्या पाहिजेत. इथं बघा मग XY 6 YZ 4 आणि XZ 5 सेमी. मग काय करायचंय, इथं आकृती मग काढायची कशी, तर इथं काय दिलंय बघा, X आणि Y पहिल्यांदा काय करून घेतलं, इथं हा 6 सेमी काढून घेतल्यानंतर मग काय दिलंय, इथं हा 5 सेमी. तर इथं अंतर किती घेतलं पाहिजे आपल्याला, बरोबर असेल. इथं कशाने काढायचंय, तो फक्त कंपासनं काढायचं आपल्याला, रेषेवरून काढायचं नाही. इथं मग काय करायचंय, इथं कंपास 5 सेमी बरोबर काय करायचं, इथं एक कंस मारणार आहे. त्याच्यानंतर कंपास इथं ठेवणार आहे Y अक्षावर इथं, किंवा Y बिंदूवर ठेवणार. त्याच्यानंतर काय घेणार आहे आपण अंतर, बरोबर पट्टीच्या सहाय्याने किती घ्यायचंय, कंपासमध्ये अंतर आपल्याला 4 सेमी. त्याच्यानंतर इथे एक आपण कंस मारणार इथं, आणि जिथं आपल्याला काय होतं, दोन्ही छेदतंय तिथं काय करायचं, ही बाजू ह्या Y अक्षाला आणि इकडे X बिंदूला आपल्याला काय करायची, जोडायची. हे लक्षात ठेवा. त्याच पद्धतीने इथं पण सांगितलंय, उलटा पण कसा पण काढू शकतो आपण. या पद्धतीने इथं फक्त देऊन आपण इकडे कंस काढणार आहे आणि इकडून इथं कंस काढणार आहे. हे लक्षात ठेवा. मग हे त्रिकोण काढायचं, मग कृती आपल्याला दिलेली की कसं काढायचं तर सांगितलं, त्याप्रमाणे काय करायचंय, काढायचं आपल्याला. इथं बघा त्यांनी आकृती काढण्याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. इथं काय केलं, कच्ची आकृती काढायची. किरण PG काढला. PG काढला किती अंश आहे, तर 50 अंश आहे. तिथं हे केलेलं आहे. मग इथं रेषा मारल्यानंतर काय करायचं आपल्याला, बरोबर काय करायचं, इथं 5 सेमी असेल, इकडून काय करायचंय, त्याला पुन्हा नंतर तो जोडायचा आहे. मग कुठलं जरी आपल्याला दिलेलं असेल, किती जरी अंशाचा असला, तर इथं अंश दिलाय, तर पहिल्यांदा काय करायला लागेल, तो आपल्याला जो काय कोण दिलाय तो घेऊन आपल्याला ती रेषा मारायला लागेल. नंतर मग तो आपण काय करणार, जेवढा अंतर पाहिजे त्याप्रमाणे कंस मारणार आहे. इथं पण बघा दोन दिले, तिथं काय आहे, हा 100 अंशाचा आणि हा 30 अंशाचा. मग इथं दोन्ही पण काय झालं पाहिजे, त्याला जो काय कोण आहे तो आपल्याला अपेक्षित, म्हणजे हा कुठला आहे बघा, तर विशाल कोण आहे तिथं. X जर ZY X लक्षात घेतला तर तो कुठला आहे तिथं, विशाल कोण आहे तिथं. मग आता काय झालं, त्रिकोणाच्या मापांची बेरीज बघितली होती आपण, किती पाहिजे त्रिकोणाच्या, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते. आणि चौरसाची बघितली आपण, चौकोनाची बघितली होती, तर चौकोनाची किती असते तिथं, 360 असते. हे लक्षात ठेवायचं. जर काटकोन त्रिकोण असेल तर कितीचा कोण असतोय, 90 अंशाचा असेल. तिथं 90 अंशापेक्षा कमी असेल तर किती असतो तिथं, त्याला कुठला म्हणायचं, तर लघुकोन असं म्हणतो. हे पण बघितलं आपण. आणि 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असेल तर कुठला तो असतोय, तर विशाल कोण असेल. हे लक्षात ठेवलं. आता इथं काय सांगितलंय, एकरूप रेषाखंडाच्या जोड्या कोणत्या. एकरूप रेषाखंड कुठले कुठले बघा. आता एला इथं कुठला चिन्ह ह्या प्रकारचं, ते एकरूपतेचं चिन्ह दाखवलं जातं. AB आणि DC. इथं कुठला AB आणि DC याला समांतर हा इथं. मग कुठल्याला BC ला समांतर काय येईल, AD येईल. दुसरा काय सांगितलं, AE ला समांतर कोण येईल इथं, बघा इथं AE ला समांतर कोण आहे, इथं BH आहे. म्हणजे दोन्ही कसा पाहिजे, समांतर. जर CG चा विचार करता कोण, मग इथे येईल DF येईल. बरोबर. EF ला कोण दर्शवलं इथं, EF ला कोण येईल इथं, H आणि G येईल. अशा पद्धतीने करायचं आहे. इथं बघा खाल्ल्या आकृतीमध्ये एक रूप रेषाखंडाचं काय करायचं, जोडेल याच्यात. मग काय सांगितलंय, कर्कटकाचा वापर करून शोधायचा आहे. मग कर्कटाचा वापर कशासाठी करायचा आहे, तर त्यांचे काय पाहिजे आपल्याला, इथं बघा AD ची लांबी आणि BC ची लांबी कशी असणार आहे, समान असणार आहे. मग इथं पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कुठले कुठले समान आहेत तिथलं. इथे काय सांगितलंय, रेषेलगतच्या दोन कोणतेही बिंदूमध्ये समान अंतर असलेले. मग समान अंतर कुठले कुठले ते काय करायचे आपल्याला, बरोबर घ्यायचे समान. मग जे काय समान असतील ते आपण काय करायचं, ओळखायचे. मग इथं बघा रे AB. आता AB कुठं आहे, AB. मग AB ला समान कुठला आहे तो शोधायचा आणि आपल्याला काय करायचंय, इथं उत्तर लिहायचंय आपल्याला. आता ह्या पुढचा त्यातला कोणांची एकरूपता. मग कोणांची एकरूपता म्हणजे काय आहे बघा, एकरूपता काय, कोणांचे निरीक्षण करून समान माप असणाऱ्या कोणांच्या मापाच्या जोड्याला. आता इथं फक्त काय करायचं आपल्याला, तो कोणाचा जो काय कोण आहे त्याचा किती अंशाचा आहे तो फक्त बघायचा आहे. बाकी याच्यामध्ये आपल्याला वेगळं काय करायचंय का, कुठला कोण काढायला सांगितलं घेतलं नाही काढायचं. जो काय दिलेला आहे त्याचं काय करायचं आपल्याला, समान. मग फक्त मापाचं दिलेलं आहे, इथं 35 अंश आहे, तर खाली बघितलं 35 अंश दिसतंय का, तर हो. तर इथं हा 35 म्हणजे काय झाला, हा समान झाला. फक्त काय झालं, हा कुठला, हा दिशेला आहे, इकडं ह्या दिशेला आहे. पण त्यानं काय होणार आहे, आपला कोणताही फरक पडणार नाही. अँगल मध्ये काय होणार नाही, तिथं फरक पडणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचंय हे दोन्ही इथं
समान झाले. इथं 90 आणि हा 90 कसा झाला समान, हा 100चा आणि हा 100चा. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो. इथं बघा, ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण कसे असतात एकरूप असतात. कोण कसं पाहिजे समान पाहिजे त्यावेळेस काय असेल एकरूप असेल. मग इथं बघा आपल्याला कुठलं कुठलं LMN आणि इथला कुठं असेल वरचा तर SPM कसे असतील समान असतील तेव्हा त्यांना काय म्हणणार आपण एकरूप असतील असं म्हणू शकतो. आता बघा इथं काय सांगितलंय घड्याळ बघा आता दिलंय इथं, तर घड्याळामध्ये कुठला कोण झाला इथं एक काटा कुठे 12 वर एक काटा 3 वर म्हणजे कुठला अंश झालाय तर 90 अंशाचा कोण झाला इथं बरोबर. मग 90 अंशाचा दिला इथं कोण झाला ते एकरूप कोण घड्याळाच्या काटामध्ये आणखी किती वाजता होईल. मग आता काटकोण व्हायचा तर कसं होईल, हा काटा जर इथं असेल आणि हा इथं 3चा काटा 9 वर आला तरी कुठला होणार आहे काटकोण होणार आहे. म्हणजे किती वाजता तर 9 वाजता काय होईल तिथं सेम आकाराचा कोण तिथं तयार होईल. इथं पण सांगितलंय काय करायचंय एकरूपतेच्या जोड्या ओळखायच्यात आपल्याला आणि काय करायचंय तिथं कुठल्या कुठल्या जोड्या तयार होतील तो चिन्ह एकरूपतेचं वापरायचंय आणि आपल्याला तिथं जोड्या लिहायच्या तिथं. आता बघा वर्तुळांची एकरूपता, वर्तुळाची एकरूपता काय आहे इथं हा काय आहे याला काय म्हणतो आपण केंद्रबिंदू पासून वर्तुळ केंद्रावर बिंदू जोडला तर त्याला काय म्हणतो आपण त्रिज्या असं म्हणतो. मग त्रिज्या काय इथं 1 सेमी, इथं 2 सेमी, इथं 1 सेमी, इथं 1.3. मग ह्यातलं आता वर्तुळ एकरूपता म्हणजे समान कुठले दिसतात आपल्याला त्रिज्या तर वर्तुळ ए आणि वर्तुळ सी हे दोन्ही कसे आहेत समान आहेत. त्या कशा आहेत आपल्याला तंतोतंत जुळणार आहे. मग त्यालाच काय म्हणणार आहे एकरूपता. इथं बघा तेच सांगितलं की ज्या वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात ती वर्तुळे कशी असतात एकरूप असतात. मग आपल्याला काय बघायचं त्याची तर त्रिज्या बघायची. जर त्रिज्या समान असेल तर वर्तुळ कसं असतात एकरूप असतील. कोणाच्या बाबतीत काय बघितलं आपण कोणाचं माप कसं पाहिजे तर समान पाहिजे त्यावेळेस ते काय असेल एकरूपता असेल. आता इथं पुढे बघू, इथं काय दिलेलं आहे गुणाकार दिलेला आहे. मग गुणाकार कुठला कुठला आहे बघा. आता गुणाकार करायचा आपण ह्यातली बेरीज बघितली तर गुणाकार बघा काय सांगितलं इथं -5 गुणिले -3 झाले किती तर 15 झाले. लक्षात ठेवायचं गुणाकार करताना किंवा भागाकार करताना दोन ऋण संख्या असतील, दोन कशा असतील ऋण असतील त्यांचं काय करायचं आहे गुणाकार किंवा भागाकार केल्यानंतर उत्तर असेल त्याला चिन्ह कुठलं असेल तर धन चिन्ह असेल. मग इथं पण तसंच आहे -6 -3 किती येणार आहे 6 18 म्हणजे किती येणार आहे तिथं तर 18 येईल. 6 दुने 12 चिन्ह कुठलं येईल तिथं धन चिन्ह येणार आहे तिथं, कारण दोन्ही चिन्ह ऋण असतील तर काय होणार आहे आपल्याला चिन्ह धन येणार आहे. आणखी लक्षात ठेवायचं की कोणत्याही संख्येला काय केलं शून्यांच्या वेळेस गुणतो तर गुणाकार येतो तर शून्यच येतो. बघा इथं दिलेलं आहे दोन धन पूर्णांकाचा गुणाकार काय असतोय धन पूर्णांक असेल, एक धन पूर्णांक एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार ऋण पूर्णांकाचा येतो. म्हणजे एक धन असेल बघा इथं आता एक ऋण आणि एक धन यांचा जर गुणाकार केला 5 × 20 पण चिन्ह कुठलं येणार आहे त्याला ऋणच चिन्ह येणार आहे. इथं मग किती 6 × 24 चिन्ह कुठलं येणार इथं ऋणच चिन्ह येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. इथं हे लक्षात ठेवायचं हे जर केलं आपलं तर आपलं उत्तर काय होणार नाही चुकणार नाही. इथं पुढचं बघा दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांक ते बघितलं आपण वर इथं की ज्यावेळेस दोन ऋण संख्यांचा गुणाकार करतो तेव्हा आलेलं उत्तर कसं असतंय धन पूर्णांक असतंय. इथं बघा धन गुणिले धन बरोबर धनच, धन गुणिले ऋण ऋण, ऋण गुणिले धन ऋण, ऋण गुणिले ऋण धन संख्या अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला येणार आहे. मग ह्यांचा गुणाकार करायचा. गुणाकार केल्यानंतर काय करायचंय पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचं. इथं बघा एक ऋण हे पण ऋण म्हणजे दोन्ही ऋण आहेत तर मग पहिल्यांदा गुणाकार ह्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. 7×5 = 35 फक्त उत्तरामध्ये चिन्ह आपल्याला लिहायचंय दोन्ही ऋण त्याचा अर्थ काय होणार आहे तिथं तर उत्तराला काय येणार आहे धन चिन्ह येणार आहे. इथं किंवा आता इथं किती 8 गुणिले -7 आहे म्हणजे एक धन एक ऋण मग काय येणार आहे 8 × 7 = 56 मग 56 उत्तर येणार आहे. 56 ला मोठ्या संख्येचं बघायचं का तर कुठली मोठी किंवा लहान नसते बघायची ज्यावेळेस गुणाकार करताना एक धन एक ऋण असेल तर मग उत्तराला कुठलं असतंय ऋण चिन्ह येते हे लक्षात ठेवायचं. मग त्यासाठी आपल्याला हा जो काही चार्ट दिलेला आहे तर हा तक्ता आपल्याला काय पाहिजे तोंडपट पाहिजे. म्हणजे कुठली जरी संख्या आली तर आपल्याला कळलं पाहिजे की गुणाकार करायचा आहे तर काय झालं पाहिजे दोन्ही धन असतील तर धनच येणार आहे, दोन्ही ऋण असतील तर काय होणार आहे तरी पण धनच येणार आहे. आणि एक धन एक ऋण किंवा एक ऋण एक धन असेल तर उत्तर कसं येणार आहे चिन्ह कुठलं असणार इथं काय ऋण चिन्ह असणार आहे. ही गोष्ट आपल्याला पाठ पाहिजे.
बघा त्याचं भाकार पण तसं असतंय. भाकारामध्ये पण काय असतंय बघा, धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. म्हणजे ज्यावेळेस काय असेल, धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाला ज्यावेळेस भागतो तर उत्तर काय येणार आहे आपलं, तर ऋणच येणार आहे. त्याच्यामध्ये चिन्हामध्ये काय होणार आहे, बदल होणार नाही तिथं. एक पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक संख्या असावा, हा काही संकेत आहे. म्हणजे कसं आहे बघा इथं, म्हणजे ज्यावेळेस दोन्ही कशा असतील, एक धन ऋण असेल तर काय लिहायचा, इथं लिहायचा येतो. आणि इथं लिहिताना काय लिहिला, म्हणजे बघा एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भाकार लिहिताना छेद हा धन पूर्णांक लिहिलेला असावा. म्हणजेच काय बघा, ज्यावेळेस उत्तर काय आलं 7/2 - 2 आलं तरी पण लिहिताना कसं लिहिणार, तो -7/2 असाच लिहिणार आहे. आणि इथं बघा ज्यावेळेस दोन्ही काय असतील, ऋण असतील, तेच उत्तरात काय लिहायचं, आपण धनात लिहायचंय. कारण दोन्ही ऋण चिन्ह तर निघून जात आहे ऋण चिन्ह तिथं. आता मग भाकाराचे पण आपल्याला काय माहित पाहिजे, नियम माहित पाहिजे. बघा दोन धन पूर्णांक संख्येचा भाकार कसा येतोय, धनच येतोय. दोन ऋण पूर्णांक संख्येचा भाकार पण धनच येतोय. जसं आपण गुणाकारामध्ये बघितलं त्याचप्रमाणे इथं पण काय राहणार आहे, उत्तर आपल्याला राहणार आहे. दोन धन असतील तर धन, दोन्ही ऋण असतील तर तरी पण धनच येणार आहे. आणि बघा इथं धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार कसा असतो, नेहमी ऋण संख्याच येते. म्हणजे चिन्ह कुठलं असणार आहे, ऋणच असणार आहे. म्हणजे बघा इथं यांचा भागाकार केला आपण, काय केला इथं 96 - 96 भागिले 16. तर मला सांगा किती येईल इथं. पहिल्यांदा काय करणार आपण, भागाकार करणार. मग भागाकार किती आला इथं, 1696. मग भागाकार उत्तर किती येणार आहे आपलं, 6 येणार आहे. मग 6 उत्तर आल्यानंतर धन करू नये, तर उत्तर काय येणार आहे, ऋण येणार आहे. कारण इथं बघितलं आपण धन पूर्णांक ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी कसा असतो, ऋण असतो. बरोबर. आता इथं असेल समजा काय केलं इथं, यांचा जर भागाकार करत असेल, पण भागाकार केला इथं किती भाग लागणार आहे इथं, तर 25/6. 6 भागाकार इथं पण आला. मग 6 भागाकार आल्यानंतर चिन्ह कुठलं येणार आहे, -6 येईल का धन येईल, ऋण येईल का धन येईल, तर धन येईल. कारण काय इथं बघितलं नियम आपण, तर दोन ऋण पूर्णांक संख्येचा भागाकार काय ते धन संख्या येते. हे आपल्याला नियम दोन्ही पण तोंडपाठ पाहिजे. इथं पण तसंच बघा, गुणाकार आपण बघितला, इथं धन आणि इथं काय आला, भागाकार आला. मग हे लक्षात ठेवायचं आपल्याला. काय बघितलं याच्यामध्ये, तर हे दोन्ही आपल्याला हे नियम असतील आणि हे नियम असतील, गुणाकाराचे आणि भागाकाराचे नियम आपल्याला इथं हे तोंडपाठच पाहिजे. पुढचं बघू आता त्याच्यानंतर. पुढचं आपल्याला याच्यानंतर तिसरं प्रकरण काय, तर लसावी मसावी. लसावी मसावी मध्ये काय काय बघा. आता पहिल्यांदा मूळ संख्या दिल्या तिथं, तर मूळ संख्या आपल्याला काय माहित पाहिजे, तर 1 ते 100 पर्यंत. इथं कुठले दिलं, 1 ते 50 पर्यंत दिल्यात. मग 1 ते 50 पर्यंतच्या किंवा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला काय पाहिजे, तोंडपाठात पाहिजे. मग मूळ संख्या म्हणजे काय असतंय, आपण ते शिकलो की मूळ संख्या कुठलं असतंय, ज्या संख्येला त्याच संख्येनं किंवा 1 न ज्यावेळेस करतो भाग जातो त्या संख्येला काय म्हणतो आपण, मूळ संख्या म्हणतो. तर इथं काय करायचं आपल्याला, मूळ संख्या ओळखायच्यात. मग मूळ संख्या 17, इथं आता बघू आपण 17ला भाग जातो का कुठल्या संख्येनं, जाईल का कुठल्या संख्येनं, 17च्या, तर मग नाही जात. तर मग 17 काय झाली, मूळ संख्या झाली. म्हणजे फक्त 1 आणि 17च काय होईल, 17ला भाग जातो. इथं 15चा विचार करता, 15ला किती भाग जातो, तर 15ला 3 न भाग जाईल, 5 न भाग जाईल, 3 5 15 किंवा 5 3 15. मग इथं काय होईल, ही कशी मूळ संख्या असेल का, तर नाही. 4चा विचार करता, 4 पण काय, 4ला 2 न भाग जातो, म्हणजे 1 न जाईल, 2 न जाईल आणि 4 न जाईल, म्हणजे ही पण मूळ संख्या नाही. मग याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, मूळ संख्या ओळखायचं की एक, आता एक कशी इथे एक सांगू, एक कशी, एकला किती भाग जातो, 1 नच. पण एक कशी लक्षात ठेवायची, एक ही मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त ही नाही, हे लक्षात ठेवायचं. इथं पुढचं बघू आता. त्याच्यानंतर सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर्स, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो, त्या संख्याला एकमेकीच्या समूळ संख्या आहेत असं म्हणतात. समूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या असेही म्हणतात. लक्षात ठेवायचं काय नाव आहे, समूळ संख्याला दुसरंच नाव सापेक्ष मूळ संख्या असं नाव आहे. आता बघा इथं 10 व 21 या संख्यांना समूळ संख्या आहेत, कारण 10चे विभाजक 1 2 5 10 आणि 21चे विभाजक 1 3 7 आणि 21 आहे. याच्यामध्ये सामायिक विभाजक कोण आहे, तर फक्त 1 आहे, म्हणून काय म्हणतो याला, समूळ असं म्हणतो. लक्षात आलं का, हे समूळ. लक्षात ठेवायचं, समूळ आणि जोडमूळ हे वेगवेगळे आहेत.
आता जोडमूळ बघू. सहमूळ मध्ये काय बघितलं, त्यांचा विभाजक कसा असेल, एक हाच फक्त सामायिक विभाजक असेल त्यावेळेस ते सहमूळ येतात. आता जोडमूळ बघा. जोडमूळ काय असतात, ज्या दोन मूळ संख्यामधील फरक किती पाहिजे आपल्याला, दोनचाच पाहिजे. म्हणजे कशा पाहिजे बघा इथं, मूळ 3 संख्या कशी आहे, मूळ संख्या आहे. 5 कशी आहे, मूळ संख्या. ह्यातला जर फरक बघितला, फरक म्हणजे काय असतोय, फरक कसा काढतो आपण, तर एका संख्येतनं काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, त्यातला फरक. मग 5 म्हणून 3 वजा केले तर किती मिळाला, त्यातला फरक कितीचा मिळाला, 2चा मिळाला. इथं 7 म्हणून 5 वजा केले, इथं पण कितीचा, 2चा. याच पद्धतीनं काय होतंय इथं बघा, यातला फरक. मग ह्या जोडमूळ संख्येचं आपल्याला काय बघायचं, तर किती जोड आहेत ते शोधायचं. इथं फक्त काहीतरी उदाहरणं दिलेत. मग आपण काय आपल्याला माहित पाहिजे, काय सांगितलं इथं वर, तर आपल्याला 1 ते 100 पर्यंत सगळ्या मूळ संख्या किती आहेत, कोणत्या आहेत, त्यातल्या पण काय सहमूळ कोणत्या आहेत, जोडमूळ कोणत्या आहेत, हे काय करायचंय आपल्याला माहित पाहिजे सगळ्या. मग त्यांची काय करायची, यादी तयार करायची. इथं सांगितल्याप्रमाणे की 1 ते 100 पर्यंतची करून घ्यायची, की जेणेकरून आपल्याला इतर ठिकाणी पण आपल्याला ते उपयोगाला पडणार आहे. बघा आता इथं जी संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती, आता इथं सांगितलं की कोणती संख्या इथं सांगितली, तर एक ही संख्या अशी आहे की मूळ संख्या पण नाही आणि ती संयुक्त पण नाही. मग इथं काय सांगितलं, समूळ संख्येच्या जोड्या ओळखायच्या. मग समूळच्या ओळखायचं तर काय सांगितलं, की त्यांचे विभाजक कसं पाहिजे, फक्त एकच हा विभाजक पाहिजे. त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं, समूळ असं म्हणायचं. आणि जोडमूळ संख्यांच्या कुठल्या कुठल्या जोड्या आहेत हे काय करायचंय बघून घ्या. मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या आहेत हे पण महत्वाचं येतं. मूळ संख्यापैकी कुठली संख्या, काय सांगितलं इथं, मूळ संख्यापैकी समसंख्या कोणत्या. मग आता कोणत्या असतील, आता समसंख्या लक्षात ठेवायचं की समसंख्या म्हणजे काय, ज्याच्या अक्षरे काय असते, 2 असते. 0, 2, 4, 6 आणि 8. मग 0, 2, 4, 6, 8 असेल, मग समसंख्या असेल, तिला मग काय होईल, 2 न भाग जाणार आहे. मग ती काय होणार आहे, मूळ संख्या होईल का, तर नाही होणार. मग फक्त लक्षात ठेवायचं 2 हीच अशी संख्या आहे की जी कशी आहे, एकमेव अशी आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. आता ह्याच्यातलं पुढचं बघू, संख्येचं काय करायचंय, मूळ अवयव पाडणे. आता मूळ अवयव पाडण्याची बघा पद्धत कशी आहे, तर मूळ अवयव पद्धत पाडण्याची कशी दिली, इथं काय करायचं, इथं पहिल्यांदा उभी मांडणी केली. इथं काय केलं, ह्या 2 न पहिल्यांदा काय केलं, ह्या 2 न भाग लावला 24 ला, कितीचा भाग लागला इथं, तर 12चा भाग लागला. त्याच्यानंतर पुन्हा भाग जातोय कितीचा, तर 2चा, पुन्हा भाग लावला, पुन्हा कितीचा भाग लावला इथं, पुन्हा 2 न भाग जातोय, पुन्हा 3चा. म्हणजे अवयव झाले किती, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 अशा पद्धतीने पाडू शकतो. किंवा बघा इथं 2 गुणिले 12 केला आडवी मांडणीमध्ये, पुन्हा 2 काय केलं, ह्या 12चा अवयव पाडलं, 2 गुणिले 2 म्हणजे इथं काय केलं, 6 दुने 12 याच पद्धतीने केलं. मग हे आपण काय करू शकतो, दोन्ही पण काय करू शकतो, दोन्ही पण पद्धतीने भाग लावू शकतो. इथं काय सांगितलं बघा, खाली दिलेल्या संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपातल्या. मग मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायचंय म्हणजे काय करायचंय, इथलं केलं त्याप्रमाणेच करायचं. इथं मग भाग लावायचा. इथं बघा काय केलं, 5 9 45, 5 गुणिले 3 गुणिले 3. मग कसं पण करू शकतो आपण, या पद्धतीने करू शकतो, आडव्या किंवा उभ्या पद्धतीत सुद्धा करू शकतो. आता इथं बघा 250चा अवयव पाडायचा. मग पहिल्यांदा कितीने भाग लावला, इथं 2 न लावला, पुन्हा 5 न भाग लावला इथं, बरोबर. इथं 5 न भाग लावल्यानंतर पुन्हा 5 न गेला, पुन्हा 5 न इथं भाग जातोय का, नाही. मग हे काय झाले, त्याचे 250 चे मूळ अवयव झाले. किती, मग 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, ते ह्या 5 ला पुन्हा काय झालं नाही पाहिजे, तर भाग गेला नाही पाहिजे. त्यावेळेस तो काय असेल, मूळ अवयव असेल त्याचा. आता इथं लसावी आणि मस्सावी, इथं आता काय बघू, लसावी आणि मस्सावी. आता लसावी कसं काढायचं आणि मस्सावी कसं काढायचं ते बघू आपण. इथं काय केलंय बघा, काय केलंय, 195 312 आणि 546 काय काढायचंय, मस्सावी काढायचंय. मग मस्सावी काढायचं काय केलं, त्याचे पहिल्यांदा अवयव पाडले. मग 5 गुणिले 39 म्हणजे पहिल्यांदा काय केलं, इथं 5 न भाग लावला. 5 न भाग लावला तर काय केलं, इथं 5 गुणिले 3 गुणिले 13 हे अवयव मिळाले त्याचे. कारण इथं 13ची पुन्हा फोड होत नाही, इथं 5 ची फोड होईल का, नाही, तर 3 ची पण नाही होत. पुन्हा इथं मग 312चा काय काढला, त्यांचे पण अवयव काढले. मग किती आले, इथं 2 गुणिले 78. आणि शेवटी त्याचे मूळ अवयव किती मिळाले, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 13 हे अवयव मिळाले. आणि इथं बघा
546 चे मूळ अवयव किती म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 13. मग इथं काय करायचं आपल्याला सामायिक अवयव घ्यायचे. इथं किती आहे 3 आहे, इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. मग किती घेतले आपण इथं 3 घेतले आणि इथं 13 आहे, इथं 13 आहे आणि इथं पण 13 आहे. तर मग काय झालं पुन्हा दुसरं आहे का असं की जी दोन्ही ठिकाणी मसावे असताना काय लक्षात ठेवायचं की जेवढ्या संख्या दिल्यात त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला सामायिक पाहिजे संख्या किंवा सामायिक अवयव पाहिजे. इथं 5 आहे, इथं 5 आहेत का तर नाही, इथं 5 आहेत का नाही, मग आपण घेऊ शकत नाही. आता इथला विचार केला इथे 2 आहेत, इथं पण 2 आहेत, मग आता 2 घ्यायचे का ते घ्यायचे का इथं तर नाही घ्यायचे. कारण का जर 2 संख्या असतात आपण घेतलं असतं इथं संख्या 3 म्हणजे तो 2 जो आहे संख्याची तर कशी पाहिजे ती सगळ्यामध्ये आपल्याला दिसली पाहिजे. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, पण इथं 2 नाहीत म्हणजे आपण काय करू शकत नाही, त्याला घेऊ शकत नाही. मग काय येणार अवयव किती आले 13, 3 आणि 13 म्हणजे 13 39 हा त्यांचा काय झाला मसावी झाला. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं आपल्याला कुठला त्यातला घेतला पाहिजे आपल्याला. इथं बघा आता काय सांगितलं इथं 10, 15 आणि 12चं काय करायचं मसावे काढायचं. इथं पण पहिल्यांदा काय करून घेतलं फोड करून घेतली. किती आली इथं 4 गुणिले 15 म्हणजे फोड त्याचे कसं झाले मुळा वेगळे झाले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 अशा पद्धतीने फोड झाली किंवा मूळ अवयव मिळाला असं म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर काय झालं 2 गुणिले 6 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 हे फोड झाले. इथं कसं झालं 3 गुणिले 12 झाले. इथं मूळ अवयव कुठले मिळाले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. मग आता पहिल्यांदा काय केलं आपण इथं 2 घेतला, इथं 2, इथं 2 म्हणजे किती वेळा एक वेळा 2 घेतला. त्याच्यानंतर 2 2 आणि इथं पण 2 मिळाले मग तो 2 घेतला. इथं 3 3 आणि 3 हा घेतला. आता शिल्लक राहिला इथं 5, मग 5 इथं 5 आहेत, इथं 5 आहेत का नाही, इथं पण नाहीत मग तो घेऊ शकत नाही. आता इथं 3 आहेत, हे इथलं घेतलं सगळे आपण, इथं राहिला 3, इकडे आहे का तर नाही म्हणजे फक्त अवयवी झाले 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे काय उत्तर मिळालं आपल्याला 12 हे उत्तर मिळाले तिथं. आता बघा इथं एकाच वेळी संख्या सर्व संख्या लिहून मूळ अवयव काढू अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल आपल्याला लसावी काढता येईल. मग असं कसं काढायचं ते बघू आपण. बघा इथं काय केलंय इथं तर सगळ्या मारून घ्यायच्या आणि इथं काय करायचंय एकाच संख्येनं भाग लावायचा. पहिल्यांदा 2 भाग गेला की इथं तर सर्व संख्येला भाग लागला तो इथं लिहायचा आपल्याला. इथं 30चा, इथं 6चा, इथं 18चा. पुन्हा काय ह्या सगळ्या कशा आहेत त्या समज संख्या आहेत म्हणजे भाग जाईल का इथं तर हो. मग बघा इथं 2 नाही तर 15ला गेला, पुन्हा इथं 3ला, इथं 9ला. आता पुन्हा इथं कितीनं भाग जाईल लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस मसावी काढायचा आहे किंवा लसावी जरी असेल तर पहिल्यांदा बघून घ्यायचं की तिन्ही संख्यांना भाग जातोय का. मग इथं 3 15, 3 1 3, 3 3 9. आता इथनं पुढे भाग जातोय का तर नाही जात, तर मग हे असंच ठेवणार आपण. मग इथं 2 ह्या पायरीमध्ये सगळ्यांना भाग गेला का 2 तर हो, इथं गेला का तर हो, आणि इथं पण तरी हो. मग हे 2 2 4 आणि 4 3 12 हा काय झाला यांचा मसावी झाला. या पद्धतीने आपण सगळ्यांचं इथं काय येतं तर मूळ अवयव काढण्यापेक्षा डायरेक्ट या पद्धतीने आपण लगेच काढू शकतो उत्तर. ज्यावेळेस आपल्याला मसावी काढायचा आहे त्यावेळेस आपल्याला इथं बघा काय नियम दिलेत. हे काही गोष्टी आपल्याला दिलेल्या संख्यापैकी एक संख्या इतर संख्येची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर दिलेल्या संख्यासाठी एकही मूळ संख्या सामायिक अवयव नसेल तर त्या संख्येचा मसावी काय असतो 1 असतो, कारण 1 हा त्यांचा एकमेव सामायिक विभाजक आहे. म्हणजे दिलेल्या संख्या आता ह्याच्यामध्ये विचार करू आपण. ही पहिल्या नियमाप्रमाणे काय सांगितलंय तर दिलेल्या संख्यापैकी एक संख्या इतर संख्यांची विभाजक असेल तर ती संख्या त्या दिलेल्या संख्यांचा मसावी असते. म्हणजे इथं पहिला नियम कसा लागू झाला बघा. इथं हा 12 इथं दिलेला आहे, 12 कसा आहे ह्या दोन्हींचा पण विभाजक आहे म्हणजे 12 इथं काय झाला मसावी या पद्धतीनं. किंवा इथं जर समजा एखादा काय असतं मूळ संख्या असते, इथं जर समजा किती असते 17 असले असते, मग इथं भाग गेला असता का इथं तिन्ही संख्यांना तर नसता गेला. म्हणजेच यांचा मसावी काय झाला असता 1 झाला असता. 1 का झाला असता फक्त एकच अशी संख्या आहे की ह्या तिन्हीला काय झाला असता भाग गेला असता म्हणून त्यांचा मसावी काय होणार आहे 1 होणार आहे. या पद्धतीनं आपल्याला उत्तर आलं पाहिजे. इथं बघा आणखीन काय 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी किती असतोय 2 असतोय आणि 2 क्रमागत विषम संख्यांचा मसावी 1 असतोय. 2 क्रमागत समसंख्यांचा मसावी किती असतोय 2 असतोय, हे लक्षात ठेवायचं. इथं या भागाकार पद्धतीने काय काढू शकतो आपण मसावी काढू शकतो भागाकार पद्धतीने. पण मग कसं केलं इथं
काय करायचंय 144 आणि 252 काय काढायचंय मसावी काढायचंय. मग काय करायचं मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं. काय करायचंय मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचंय. मग भाग लागल्यानंतर बघा इथं लहान संख्येनं म्हणजे लहान संख्या किती इथं 144, मोठी संख्या आपली किती इथं 252. मग इथं भाग लावला किती केले 144, बाकी किती उरली 108. आता पुन्हा काय झालं 108 तर काय केलं इथं पुन्हा इथं किती लागेल 108 ला भाग जाईल का तिथं पुन्हा ह्या संख्येला 108 म्हणजे 144 पुन्हा 36 राहिले इथं कुठे भागलं 108 न भागलं इथं. बघा इथं काय केलं मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचंय. या भागाकारात मिळणाऱ्या बाकीने आधीच्या भाजकाला भागायचं. काय झालं कुणाला भागायचंय हे 144 आपण इकडे घेतले आणि ह्या काय करणार आहे आपण 36 म्हणजे 108 न भागला तर 108 100 आला 1 तर बाकी उरली 36. आता पुन्हा काय करायचं इथं ह्या 36 ला काय केलंय आपण जे काय 36 बाकी मग हा काय घ्यायचा पुन्हा इथं घ्यायचा मग किती आला 36 त्रिक म्हणजे काय मिळालं इथं बघा इथं मसावे किती मिळाले इथं 36 मिळाले इथं. आता काय करायचं इथं या बाकी शून्य मिळेपर्यंत क्रिया करत जायची. इथं शून्य मिळाले ज्या भागाकारात बाकी शून्य मिळाले त्या भागाकारातील भाजक हा आधी दिलेल्या संख्याचा काय असतोय मसावे असतोय. म्हणजे कशाला मिळालं इथं 36 बाकी ओळी म्हणून इथं काय राहणार यांचा 144 आणि 252 काय राहणार तो मसावे राहणार आहे. म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं काय करायचंय दोन ज्यावेळेस आपल्याला दिलेला असेल त्यावेळेस काय करायचंय लहान संख्येनं मोठ्या संख्येला भागायचंय आणि जोपर्यंत शून्य येत नाही तोपर्यंत काय करायचंय भागाकार करत राहायचं. म्हणजे आता ह्या पद्धतीने काय करायचंय इथं मसावे काढायचंय भागाकार पद्धतीने पण काढायचंय आणि काय करायचंय त्याला इथं आपण उभ्या पद्धतीने आडव्या किंवा दोन्ही संख्या किंवा तिन्ही संख्या एकत्र घेऊन पण काढू शकतो. पुढचा आता येतला लसावी. मग लसावी कसा आता करायचा दिलेल्या संख्येचा लसावी म्हणजे त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्याची लहानात लहान संख्या कुठली संख्या लहानात लहान संख्या असेल. मग लसावी काढताना कसे काढायचंय बघा मूळ अवयव पहिला मूळ अवयव त्यातलं पाडायचं. जसे आपण पाडले मसावीच्या वेळेस त्यावेळेस पण काय करायचे इथं पण काय करायचं अवयवच पाडायचे. पहिल्यांदा अवयव कसं 18चे 2 गुणिले 3 गुणिले 3 किंवा 30 बघितला 2 गुणिले 3 गुणिले 5 2 गुणिले 5 गुणिले 5. मग इथं काय करायचंय लसावी काढायचं पहिल्यांदा काय करायला लागतो तर जेवढ्या सामायिक संख्या आल्यात तो काय करायचा एकदा मांडायचा म्हणजे 2 गुणिले 3 इथं 2 घेतला हा 2 आणि इथं 2 हे 2 काय करणार आहे एक वेळाच मांडणार आहे तिथं. इथं हा 3 बरोबर मग 3 गुणिले 3 कुठला आला इथं आता हा 3 सामायिक इथं 3 घेतला आपण इथं पुन्हा शिल्लक काय राहिलं हा 5 साठी हा 5 सामायिक घेतला इथं मग शिल्लक राहिला 1 5 मग ह्यांचा काय करायचंय गुणाकार करायचा आहे. मग किती गुणाकार यांचा झाला आपला तर 450 काय मिळालं त्यांचा गुणाकार मिळाला म्हणजे ह्यांचाच काय असणार आहे तो लसावे असणार आहे. उभ्या पद्धतीने पण करू शकतो आपण जसं आपण आधीच्या मसावीच्या वेळेस बघितलं त्याच पद्धतीने करू शकतो. बघा इथं 16 28 40 उभ्या पद्धतीने मांडणी करायची त्याला भाग लावायचा आहे. पण इथं लक्षात ठेवायचं मसावीच्या वेळेस काय लक्षात ठेवलं की तिन्ही संख्येला जोपर्यंत भाग जातो इथं बघा आता ह्या 2 न काय झालं ह्या पूर्ण संख्येला गेलं इथं पण 2 इथं मात्र काय झालं इथं पण गेला आणि इथं शिल्लक राहिले किती 2 7 आणि 5. आपण लसावी घेताना फक्त मसावी घेताना फक्त 1 2 3च घेतले असते. इथं काय करायचंय या संख्यांचा पण काय करायचंय गुणाकार त्यामध्ये करायचा आहे तरच आपल्याला लसावी मिळेल. नाहीतर बघा इथं जर केल्यानंतर लक्षात येत आहे कोणाकोणाचा घेतला ह्या उभ्या ओळींचा पण घ्यायचा आहे आणि इथलं आडव्या ओळींचा पण घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला लसावी मिळेल. जर मसावी असताना कुठला घेतला असता 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा पद्धतीने घेतला असता तो आपल्याला मसावी मिळत होता. तर आपल्याला काय पाहिजे लसावी काढायचा आहे मग हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा इथं आता 2 संख्याचा गुणाकार त्या 2 संख्यांचा मसावी लसावी यांच्या गुणाकाराने असतो. आता काय सांगितलं इथं बघा ह्याच्यावर काय सूत्र आहेत 2 अंकी काय सांगितलं 2 संख्यांचा गुणाकार 1280 आहे त्यांचा मसावी किती 4 आहे तर त्यांचा काय करायचा लसावी. मग सूत्र कसं तयार झालं लसावी गुणिले मसावी बरोबर दिलेल्या 2 संख्यांचा काय येतो गुणाकार. मग इथं आपल्याला दिलेल्या काय काय आपल्याला गोष्टीत बघायचं इथं मसावी किती दिला आपल्याला 4 दिलाय गुणिले लसावी बरोबर 1280. मग इथं काय झालं आपल्याला काय काढायचंय लसावी काढायचा आहे मसावी दिलेला आपल्याला गुणाकार दिलेला आहे. मग इथं हे गुणिले ते काय झाले ते भागिले ह्याचा आकार लावला 4 त्रिक 12 आणि किती येणार आहे इथं
4 दुनी 8 आणि 4 शून्य 0, म्हणजे आपल्याला लसावी किती मिळाला इथं 320 मिळाला. याच पद्धतीने काय करायचं आपल्याला लसावी आणि मसावी काढायचं. यातली काय उदाहरण आहेत अजून ते बघून घेऊ आपण. बघा इथं काय सांगितलं, एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 14 ने भागले असता प्रत्येक वेळेस बाकी किती होते 3. ते लहानात लहान संख्या. लक्षात ठेवायचं ज्यावेळेस लहानात लहान हा शब्द आला की आपल्याला काय काढायचं तिथं तर लसावी काढायचं आहे, आणि मोठ्यात मोठी आली काय काढायचं आहे मसावी काढायचं. हे आपल्याला शब्दांवर पण समजून जाईल. मग अशा पद्धतीने उदाहरण आलं तर पहिल्यांदा कोणाचा काढला 8, 10, 12 आणि 14चा काय काढायचं आपल्याला तिथं लसावी काढायचं आहे. मग लसावी काढल्यानंतर लसावी किती मिळाला इथं 840 मिळाला. मग 840 मिळालं तर काय होतं ज्यावेळेस लसावी म्हणजे काय होतोय त्या सर्व संख्यांना भाग जातो, पण भाग लावायचा घेत आपल्याला तर नाही, पूर्ण भाग लावायचा नाही. तर बाकी किती उरली पाहिजे 3 बाकी उरली पाहिजे. मग बाकी 3 उरली पाहिजे म्हणजे काय करायचं जो काय लसावी काढलाय त्याच्यामध्ये जे काय बाकी आपल्याला ती फक्त मिळवायची. 840 अधिक 3 मग किती झाले 843. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळून जाईल. इथं पण बघा अशा पद्धतीने पण असेल. इथं पण बघा कमीत कमी किंवा लहानात लहान असलं तर आपल्याला काय काढायचंय लसावी काढायचं तिथं. इथं पण 16, 24 आणि 18चा काय काढणार मग लसावीच काढणार आपण. जिथे तिथे लक्षात ठेवायचं कमीत कमी अशी गोष्ट असेल किंवा लहानात लहान त्यावेळेस लसावीच काढायचं. मग याच पद्धतीने काय करायचं आपल्याला इथं पण बघा आलं लहानात लहान आणि बाकी प्रत्येक वेळेस किती 5 उरली पाहिजे. मग काय करायला सांगायचं तर काय करायचं 8, 9, 10, 15, 20चं काय काढायचंय लसावी काढायचं आहे. आणि त्याच्यामध्ये किती मिळवणार आपण तर 5 त्याच्यामध्ये ऍड करणार हे लक्षात ठेवायचं. इथं बघा आता जास्तीत जास्त, मग जास्तीत जास्त काय करणार म्हणतात 392, 308, 490चा काय करणार मसावी काढणार. कारण जास्तीत जास्त येतो त्यांचा ज्यावेळेस शब्द लक्षात ठेवायचे जास्तीत जास्त आला की काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे, आणि कमीत कमी किंवा लहानात लहान आला तर लसावी काढायचं. मग याच पद्धतीने काय करायचं जेवढी काय उदाहरणं असतील प्रश्नसंच असतील ते या पद्धतीने आपण सोडवून घ्यायचे. ठीक आहे. आता इथलं मग कोण आणि कोणाच्या जोड्या हे बघू. आता कोणाच्या जोड्या काय आहेत इथं बघा. इथं आता शेजारी कोणाचे नाव लिहा. आता शेजारी कोणाचे नाव आपण बघितलं की कोणाचे वाचन कसं करायचं, कसं ए बी सी किंवा सी बी ए करतो. कोणाच्या शिरबंदीचं नाव ते पण बघितलं आपण, कोणाचे भोजनचे नाव पण बघितलं आपण. कशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय वाचन करायचंय हे आपण मागच्या इयत्तेमध्येच बघितलेलं आहे. आता बघा इथं या बिंदूंची नाव भुजा. भुजा म्हणजे काय असतील बाजू. बाजू कुठल्या नाही तर ए बी असेल किंवा बी सी असेल. या पद्धतीनं यांचं काय बघितलं आपण सीबी असं वाचन करणार नाही हे पण आपण बघितलेलं होतं. इथं बघा आता काय सांगितलं इथं कोणाचा अंतर्भाग व बाहेरभाग. मग आता काय PQRचा अंतर्भाग कुठला आहे बिंदू एन एम टी. कुठले एन एम टी म्हणजे हो इथं काय सांगितलंय ह्या कोणाच्या आत म्हणजे मग इकडे दिसतोय आपल्याला. मग हा काय झाला अंतर्भाग झाला. तर मग हे जे बिंदू असतील काय असतील तर बाह्य भागातले असतील. म्हणजे कुठले कुठले जी डी ई हे जे काय असतील जी डी जी असेल एस असेल हे काय असतील बाह्य भागातले बिंदू असतील. आता संलग्न कोण हे बघू. आता संलग्न म्हणजे कुठले तर लगतचे कोण. मग लगतचं कुठले बघा येतं कोण दाखवलं बीएम क्यू आणि क्यूएम डी. तर किरण एम क्यू ही कशी सामायिक बाजू आहे. हे कुठले झाले बघा हे 2 कोण झाले. मग बीएमडी व बी कोणतं एम डी एम बी ही कशी आहे सामायिक बाजू आहे, पण ते कसं नाही संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग कसे विभिन्न नाहीत. म्हणजे कुठले बघा बीएमडी आणि बीएम क्यू ह्याच्यामध्ये संलग्न कुठले कोण आहेत बघा बीएम क्यू आणि क्यूएमडी. बीएम क्यू आणि क्यू एम डी हे कसे ते संलग्न आहे. म्हणजे हा कोण एक होतोय आणि हा कोण येतोय हे कसे आले संलग्न आले. पण हा कसा आहे क्यूएमडी आणि हा याच्यामध्ये कसा आला तर ह्याच्या आतमध्ये आला तर हा कसा नसणार आहे संलग्न नसणार आहे हे लक्षात ठेवायचं. जरी त्यांची काय आहे इथं भुजा कशी आहे इथं ह्याच्या आतमध्ये तर हा भुजा सामायिक असेल तर कसं झाला तो संलग्न असं झाला. मग हे लक्षात ठेवायचं संलग्न कधी होतो आणि संलग्न कधी नाही लक्षात ठेवायचं. आता इथं आपल्याला काय पाहिजे अंतर्भागातील कोण आणि बाहेर भागातील कोण आणि कोणाच्या भुजावरील बिंदू. भुजावरील म्हणजे काय हे बाजूला मग कुठला दिसतो इथं बी असेल इथं जी असेल कुठं आला कोण आवला अंतर्भागातला कुठला आर एन सी आणि क्यू आणि बाहेर कुठला असेल टी असेल यू असेल
क्यू व्ही वाय हे कसं येणार, बाहेर येणार, हे लक्षात ठेवायचं. मग जसे सांगितलं याच्यामध्ये की याच्यातले संलग्न कोण कुठले हे ओळखायचे. इथं पण बघा काय करायचं, संलग्न कोणाच्या जोड्या कुठल्या कुठल्या. मग सांगितलं कसं, तर इथं शेजारी असेल तर कुठला असेल तो संलग्न कोण असेल तिथं. मग हे कुठले कुठले ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता पुढचं बघूया ना. काय सांगितलं इथं, कोटिकोण. कोटिकोण कशाला म्हणतात बघा इथं, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज, ज्या दोन कोणाच्या मापात किती पाहिजे, तर 90 अंश असतो, त्याला काय म्हणतो, कोटिकोण असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. कोटिकोण कशाला म्हणतो, ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती पाहिजे, 90 अंश पाहिजे, त्याला कोटिकोण म्हणतो. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर काय करू, तर ह्याच्यानंतर हे जे बाकी ह्याच्यातला प्रश्न संच आहे तो काय करायचंय, सोडून घ्यायचंय. आणि ह्याच्यानंतर जे पुढचे 1.6 नंतरचा ते आपण पुढच्या लेक्चर घेऊ. ठीक, धन्यवाद.